मित्रांनो नमस्कार. आपण आलेलो आहोत आप्पासाहेब पवार पशुपक्षी संवर्धन या ठिकाणी केले जाते त्या या कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत बारामतीच्या. आणि आपण आता ज्या ठिकाणी पशुपक्षी आहेत म्हणजे कुत्रे असतील, मांजर असतील, बैल असतील, गायी असतील, जे काही वेगवेगळ्या स्पर्धकांनी आपापले कुत्रे आणले असतील, शेळ्या आणले असतील, मेंढ्या, अशा या या विभागामध्ये आपण आलेलो आहोत. सुरुवात करूया आपण एका बाजूनं. या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील हे बोकड आहेत मित्रांनो. पांढरे शुभ्र दिसणारे हे बोकड एकदम बुटक्या जातीचे आहेत. दिसायला जरी बुटके दिसत असले तरी ती दुधाला पण चांगली शिळ आहे. आणि बोकड हे पण खूप मटणासाठी खूप चांगलं बोकड आहे. आणि अशी जेव्हा आपण कृषी प्रदर्शनामध्ये येतो तेव्हा या कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ही बोकडं असतील, शेळ्या असतील आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा आपण आपलं घर सोडू तेव्हाच आपल्याला या गोष्टी या पाहायला मिळणार आहेत. आणि जातीनं बुटकी असणाऱ्या या शेळ्या खूप सुंदर दिसतात. नारी सुवर्ण मेंढी आता तुम्हाला दाखवते. आता ही बघा, त्यांनी बाहेर एक बोर्ड लावला आहे, नारी सुवर्ण मेंढी या मेंढीचं नाव आहे. तर ती मेंढी तुम्हाला दाखवते बघा. ही समोरच्या 3 मेंढ्या ज्या दाखवल्यात त्यांनी, त्या नारी सुवर्ण मेंढी ही मेंढी आहे. आणि दिसायला मेंढ्यासारखी दिसते आपल्या, पण काही वैशिष्ट्य तिचे असणार आहेत. या परत शेजारी बोकड आहेत. आपले शेळीपालन जे करतो आपण, बिटल जातीचे बोकड आहेत. आणि ही जात बघा अमृतसरी म्हणून ओळखली जाते. तर ही बिटल जातीची बोकड आहेत. याच शेजारी परत सुमरान या कंपनीच्या या मेंढ्या आहेत. आपण त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे आधीच आणि त्याचा व्हिडिओ पण आपण शेअर केलेला आहे. सुमरान गोट फार्म, या गोट फार्म म्हणजे शेळ्याचं जे फार्म आहे त्या फार्मकडनं या शेळ्या आणि मेंढ्या, म्हणजे त्यांनी आता फक्त मेंढ्या आणलेल्या आहेत या ठिकाणी. तर त्या मेंढ्या या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नर जातीचे त्यांचे जे नर आहेत त्या मेंढ्याच्या नर, तर त्याचा फायदा भरपूर आहे. आपण त्याचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, याच चॅनलवरती आहे, तो आपण बघा. म्हणजे जेव्हा आपण या प्रदर्शनामध्ये येतो तेव्हाच आपल्याला हे बघायला मिळतं. आता ही गाय बघा, उंच म्हणजे काहीच नाही, तिची बुटकी आहे आणि शिंग तिची खुजी आहेत आणि गाय पण खुजी आहे. बुटकी दिसते, खूप दिसायला सुंदर आहे. आणि मित्रांनो खरंच हे कधी कळतं आपल्याला, जेव्हा आपण या प्रदर्शनामध्ये येतो ना, कृषीच्या प्रदर्शनामध्ये येतो तेव्हाच आपल्याला या गोष्टी समजून जातात. त्याच्यानंतर या बाजूला कुक्कुटपालन केलेलं आहे. आणि हे कुक्कुटपालन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाने आपापले ज्या ज्या पक्ष्यांनी असेल, प्राण्यांनी नाविन्यपूर्ण असं यश मिळवलेलं आहे. आणि तीच प्राणी असतील, पशु पक्षी असतील, तीच या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडले जातात. कडकनाथ कोंबडीसुद्धा या ठिकाणी त्यांनी आणलेले आहेत. हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. बारामती ॲग्रो कंपनी चिकनच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी हे प्रत्येक जे दाखवले तुम्हाला ते समोर ठेवलेलं आहे. ही सगळ्यात बुटकी जातीची गाय मित्रांनो. ही गाय तुम्हाला दिसत असेल, इतकी बुटकी. आणि ते तिथे छोटं काळं पिल्लू दिसते, छोटं काळं पिल्लू आहे. आणि ते काळं पिल्लू ते आईला तिच्या चाटते, जवळ आहे. आणि ही बुटकी जात मित्रांनो इतकी बुटकी आहे, तिचं पिल्ल्याच्या आकाराचीच दिसते गाय. तिचं जे पिल्लू आहे ना, ते पिल्लू आणि ती दोन्ही सेमच दिसतात. तर विचार करा. आणि आकर्षण सगळ्यात ते काळा कुट्ट बैल, खिल्लार जातीचा बैल. आणि हा बैल मित्रांनो बघितल्यानंतर, आणि ही कारोड आहे काळी कुट्ट, एकच जात आहे दोन्हीची. हा खिल्लार जातीचा काळा कुट्ट असा असणारी कारोड, आणि या बाजूला दिसतो काळा कुट्ट खिल्लार जात असणारा हा बैल आहे. दिसायला खूप सुंदर आहे मित्रांनो, काळी कुट्ट कारोड. आणि सगळ्यात आकर्षण जो आहे तो मागच्या वर्षी जे आपण सोन्या म्हणून जे प्रचलित आला होता, पप्पी घेतो, माणसांची पप्पी घेतो, तो सोन्या इथंच आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे सोन्या. तर ते सोन्याच्या मालक जो आहे त्याची ही 3 बैल आहेत. त्यांनी 3 बैल उन्हाळी मांडलेले आहेत. आणि हा बैल एक आहे. आता शेजारी मधोमध आहे तो मोन्या नावाचा बैल आहे. त्याला खूप राग येतो मोन्याला, फुस नुसता अंगावर धावतो आहे मित्रांनो. आणि हा जो दाखवला गेला आहे हा सोन्या मित्रांनो. आणि त्या सोन्याचे मालक या ठिकाणी स्वतः उभा आहेत. सोन्या पप्पी घ्यायला हागे करत नाही. मागच्या एका म्हणजे 4-5 दिवसापूर्वी जेव्हा कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांचीसुद्धा पप्पी या सोन्या बैलानं घेतली होती. आणि हाच सोन्या बैल मित्रांनो या कृषी प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण ठरला आहे.
अजितदादासुद्धा या बैलाची भेट घेऊन गेलेले आहेत, सुप्रियाताईसुद्धा भेट घेऊन गेलेले आहेत मित्रांनो. आणि आपण आता पुढे जाऊया. होलिस्टन जातीचा जो हा मोठाच्या मोठा जो वळू आहे मित्रांनो, खूप वजनदार असा असणारा हा वळू आहे, खूप जाड मोठा असणारा वळू आहे. आणि मित्रांनो खरंच या मालकांची कमाल म्हणली पाहिजे की अशी जिद्राबं सांभाळायला, अशी जनावरं सांभाळायला खरंच माणसापेक्षा जास्त त्यांना खायला लागते. आणि मित्रांनो त्याची शरीरयष्टी आणि धाडधीपाड त्याचे शरीर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की या जनावराला खायला किती लागत असेल मित्रांनो. त्याचे मालक जे आहेत ते बघा तुम्ही पाठीमागनं डोक्यावर ओझं आणतायत, कारण बैलाची शरीरयष्टी बघितल्यानंतर लक्षात येत असेल तुमच्या की या बैलांना किती खायला लागत असेल आणि सांभाळायला किती लागत असेल. तर मित्रांनो हीच बैल आहेत. आणि होलिस्टन जातीचा म्हणजे जी जर्सी गाय असते होलिस्टन, सगळ्यात जास्त दूध देणारी गाय होलिस्टन, तर त्याच जातीमधला हा तिचा जो आहे तो हा बैल आहे. त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा हा वळू आहे, हा सुद्धा खूप म्हणजे नाही म्हणलं तरी ह्यांच्या 1.5 टनाच्या पुढे वजन आहेत मित्रांनो. आता या बाजूनं मी तुम्हाला दाखवतोय हा जो काळा रंगाचा जो वळू आहे तर भयानक तो पण आहे मोठा, म्हणजे इथे 2 ते 3 प्रकारचे वळू आहेत मोठे मोठे. हा देवणी दिसतोय आणि हा काळा मित्रांनो, इतकं जबरदस्त शरीरयष्टी आहे त्याची काळ्या वळूची. या सगळ्यात मुख्य आकर्षण असणारे हे 3 होते वळू. आत्ताच आपण होलिस्टन जातीचा बघितला, त्याच्यानंतर काळा वळू एक बघितला काळ्या रंगाचा, हे सगळ्यात जास्त मुख्य आकर्षण होते. त्याच्यानंतर आपल्याला परत आणखीन या बाजूला काही जनावरे दिसत आहेत, ते पण प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ही देवणी वळू दाखवला इथं. आता हे वळू पण तुम्हाला दाखवतो पुढं बघा. प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेत त्यांनी, हा कुठला वळू आहे, हा कुठलं जनावर आहे. तर मित्रांनो हे सगळं हे कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण या ठिकाणी बारामतीच्या या शारदानगर माळेगावच्या जवळ असणारं शारदानगर त्या ठिकाणी जर आपण कृषी प्रदर्शनाला भेट दिली तर आपल्याला हे सर्व प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल. आणि सगळं कृषीची शेती जी आहे ती सगळी AI तंत्रज्ञानावर विकसित असणारी शेती आत्ता या 2026 साली उपलब्ध करून दिलेलं आहे. मित्रांनो ही म्हैस बघा, पंढरपुरी म्हैस, शिंग तिची नाही म्हणलं तरी 5-5, 4-4 फुटाची शिंग आहेत. पंढरपुरी असणारी ही म्हैस आहे. आणि हीच म्हैस दुधासाठी सुद्धा खूप चांगले छान आहे. तर मित्रांनो हे असणारं बारामतीतलं कृषी प्रदर्शन तुम्हाला कसं वाटतं आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे कृषी प्रदर्शन पशु असतील, प्राणी असतील, ह्या सगळ्यांचं भरलं जातं. शेतीचं असेल, बी बियाण्याचं असेल, सगळ्यांचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी केलं जातं. हा व्हिडिओ आपण फक्त आजचा हा जनावरांचा बनवलेला आहे. तर मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरायचं नाही आहे. पण कृषी प्रदर्शन बघायला विसरू नका, अवश्य पुढच्या वर्षी या जानेवारी महिन्यामध्ये. चला व्हिडिओ इथंच थांबूया, बाय.